आणि फक्त ट्रम्प तात्यांना हाताशी धरलंय का? नाही मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी ट्रम्प तात्या आणि पुतिन यांना हाताशी धरलेलं आहे आणि ही रणनीती आखलेली आहे. या रणनीतीमागचा उद्देश काय आहे तर किया और क्या कहा प्रधानमंत्री? डीपली अप्रिशिएट एंड फुली रेसिप्रोकेट प्रेसिडेंट ट्रम्प्स सेंटिमेंट्स एंड पॉजिटिव असेसमेंट ऑफ आवर टाइज। यानी कि कहा उन्होंने कि बहुत गहरे मन से, दिल से मैं इसकी सराहना करता हूं जो उन्होंने एक मूल्यांकन किया है सकारात्मक, और ट्रंप की भावनाओं का मैं सम्मान करता हूं। इंडिया एंड द यूएस हैव अ वेरी पॉजिटिव एंड फॉरवर्ड लुकिंग कॉम्प्रिहेंसिव एंड ग्लोबल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप। यह भी प्रधानमंत्री ने कहा है कि भारत और अमेरिका के बीच बहुत ही सकारात्मक और भविष्य की तरफ देखने वाले नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किळवस्कर। मित्रांनो, पडद्याच्या पुढे जे घडते ते आपल्याला दिसते, समजून येते, काहीतरी घडते, ते काहीतरी प्रकरण आहे, काहीतरी विषय घडतोय, कुठल्या तरी विषयाला धरून कोणतरी चालतोय, आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात पडद्याच्या पुढे। पण पडद्याच्या मागे काय चालते ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाही आणि आपण त्याच्याकडे नजरअंदाज करतो, दुर्लक्ष करतो आणि तीच नेमकी गोष्ट आपल्याकडून होते। आपण ट्रम्प तात्यांना शिव्या घालतोय, ट्रम्प तात्यांना आपण घालून पाडून बोलतोय। मित्रांनो, खरं बघायला गेलं तर ज्या काय आता परिस्थिती घडतायत, भारत आत्मनिर्भरतेकडे चाललाय, स्वदेशीचा विचार करतोय, त्याला कारण कोण आहेत तर ट्रम्प तात्या। आता तुम्ही म्हणाल ही ट्रम्प तात्यांची रणनीती आहे का? नाही मित्रांनो, ही रणनीती आहे नरेंद्र मोदीजींची। त्यांनी ट्रम्प तात्यांना हाताशी धरून ही रणनीती आखलेली आहे आणि फक्त ट्रम्प तात्यांना हाताशी धरलंय का? नाही मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी ट्रम्प तात्या आणि पुतिन यांना हाताशी धरलेलं आहे आणि ही रणनीती आखलेली आहे। या रणनीतीमागचा उद्देश काय आहे तर ह्या डीप स्टेटला संपुष्टात आणणं, डीप स्टेटला नेस्तानाबूत करणं। या अगोदर मी डीप स्टेटबद्दल बोललेलोच आहे, या पाताळ यंत्र्यांबद्दल मी बोललेलोच आहे आणि हे पाताळ यंत्री कुठे कुठे आहेत? सगळ्या देशात आहेत, प्रत्येक देशात आहेत। पण त्यांची सुरुवात कुठून झाली, त्यांचा उगम कुठे आहे तर हे पाश्चिमात्य देश, हे युरोपियन देश। लक्षात आला का मित्रांनो? कारण इंग्रजांनी अमेरिकेवर सुद्धा राज्य केलं, भारतावर सुद्धा राज्य केलं आणि ह्याच डीप स्टेटनी या रशियाचे शकलं पाडलेले आहेत, तुकडे पाडलेले आहेत। लक्षात आलं का? या डीप स्टेटनी पुऱ्या जगावरती राज्य केलं आणि ते आज तग्यात करत आलेत आणि हीच गोष्ट ट्रम्प तात्यांना सुद्धा मान्य नाही आहे आणि हीच गोष्ट पुतिनला सुद्धा मान्य नाही आहे आणि हीच गोष्ट नरेंद्र मोदीजींना सुद्धा मान्य नाही आहे। पण आता ह्यांना रोखायचं कसं? कोण रोखू शकतो? कोणाकडे ती रणनीती आहे, कोणाकडे ती कृष्ण नीती आहे, कोणाकडे ती चाणक्य नीती आहे? तर ती कोणाकडे आहे? नरेंद्र मोदीजींकडे, अमित शाह यांच्याकडे। मग ह्या ट्रम्प तात्याने आणि पुतिन यांनी कोणाकडे अपेक्षेने बघितलं, आशेने बघितलं तर नरेंद्र मोदीजीकडे, भारताकडे, आणि तिथूनच ह्या रणनीतीला सुरुवात झाली। आताच मित्रांनो, नुकतंच ट्रम्प तात्या म्हणाले भारत हा अमेरिकेपासून खूप दूर गेला आहे आणि त्याची खंत मला वाटते। आता जे काय घडलं, एवढे दिवस जे काय चाललं आहे त्या सर्व प्रकरणामुळे नरेंद्र मोदीजी हे माझे चांगले मित्र आहेत असंही ते म्हणालेत। लक्षात आलं का मित्रांनो? ट्रम्प तात्या बोलत आहेत आणि त्यांनी शुभेच्छासुद्धा दिल्या। कोणाला? भारताला, रशियाला आणि चीनला, या तिघांच्या मैत्रीला शुभेच्छासुद्धा दिल्या। मित्रांनो, असं काय घडलं की ट्रम्प तात्या असं बोलायला लागले? कारण आता हे जे काय चाललंय ना, अमेरिका आणि भारत यांचं शीतयुद्ध, ते कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे, तिथे आता ब्रेक देणं गरजेचं आहे। कारण का? ज्या काय गोष्टी घडवायच्या होत्या त्या गोष्टी घडवल्या। त्या गोष्टी काय आहेत तर डीप स्टेटला उघडं केलं, नागडं केलं, त्यांचे बुरखे उतरवलेत। लक्षात आलं का? जगासमोर ह्यांना नागडं केलं। डीप स्टेट कोण आहे? डीप स्टेट नक्की काय करू इच्छितोय?
अमेरिकेला सुद्धा त्यांनी काय केलं होतं, नाकीनऊ करून ठेवलं होतं. प्रत्येक देशामध्ये सरकार जे स्थापन करायचं आहे ते कोण ठरवणार? डीप स्टेट. सरकार उलटून टाकायचं आहे हे कोण ठरवणार? तर डीप स्टेट. हे जे त्यांचं चाललं होतं, हा जो त्यांचा अजेंडा होता तो उद्ध्वस्त करायचा होता. आता नुकतंच बंगालमध्ये जे काय सत्ता परिवर्तन झालं त्याच्यामागे कोण काम करत होतं? डीप स्टेट. आणि ह्या डीप स्टेटला उखडून टाकायचं आहे, मुळासकट उखडून टाकायचं आहे. त्यासाठी हे तिघं एकत्र आले. ट्रम्प तात्याने सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या दरम्यान त्याचा उल्लेख केला होता की या डीप स्टेटला संपवणं गरजेचं आहे आणि या कट्टर इस्लामिक विचाराला सुद्धा, या मुसलमानांना सुद्धा संपवणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीने आता अमेरिकेने सुरुवात केली आहे, भारताने सुरुवात केली आहे, रशियाने सुद्धा सुरुवात केली आहे. आता या डीप स्टेटमध्ये महत्त्वाचा एक दुवा होता तो म्हणजे पाकिस्तान. भारताच्या विरोधात आपलं कुभांड रचणारा निमित्त फक्त पाकिस्तान होतं. कुभांड रचणारे कोण होते? तर हे डीप स्टेट. डीप स्टेट कोण? तर हे पश्चिमी देश. लक्षात आलं का? आता पाकिस्तान आणि पाकिस्तानातील नागरिक तेवढ्या अव्वल दर्जाचे नाही आहेत, त्यांच्यामध्ये ज्ञान नाही आहे, ते अज्ञानीच आहेत आणि ते भारताला रोखू शकणार नाही. मग रोखण्यासाठी त्यांनी कोणाचा वापर केला? चीनचा वापर केला. आता चीनी लोकांना एक सवय आहे डुप्लिकेट बनवणं. मग या चीनींना डुप्लिकेट बनवून मोठं केलं. लक्षात आलं का? चीनींना डुप्लिकेट बनवून मोठं केलं. कारण चीनी जगभर पसरलेत, त्यांनी तिथली टेक्नॉलॉजी चोरली आणि जाऊन चीनमध्ये त्यांनी स्वतःला घडवलं. काय ही गोष्ट केली? तर भारताला रोखण्यासाठी आणि अमेरिकेला रोखण्यासाठी. लक्षात आलं का? चीनला मोठं का केलं? कारण अमेरिकेला आणि भारताला रोखण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल अमेरिकाच चीनला रोखण्यासाठी प्रयत्न करते. नाही मित्रांनो, अमेरिका चीनला रोखण्यासाठी प्रयत्न करत नव्हती. का? तर ते डीप स्टेटने उभं केलं होतं आणि डीप स्टेट हे अमेरिकेमध्ये कार्यरत होतं आणि अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे डीप स्टेट भारताच्या विरोधात कुभांड रचत होतं. त्यांना माहीत होतं की भीती एकाच देशाची आहे, एकाच देशातील नागरिकांची आहे, ते म्हणजे कोण? भारत. आणि जर भारताला जर आपण रोखू शकलो तर आपण जगावरती राज्य करू शकतो. आपल्याला हवे तेवढे वर्ष. लक्षात आलं का? आणि हीच गोष्ट नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आली म्हणून त्यांनी जी सुरुवात केली आहे, सुरुवातीपासून 2014 पासून आज तग्यात त्यांनी ह्या डीप स्टेटला उघडं पाडण्याचं काम केलं. आता हे डीप स्टेट भारतातसुद्धा आहेत. ते कोणते आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत. आंदोलनजीवी राहुल गांधी आणि राहुल गांधीसारखे नेते, ममता बॅनर्जी, ते अखिलेश यादव, केजरीवाल, हे सगळे या डीप स्टेटचे कोण आहेत? हस्तक आहेत. त्यांना उघडं नागडं केलं. आणि ट्रम्प तात्यांच्या सुद्धा लक्षात आलं होतं जर आपल्याला अमेरिकेला वाचवायचं असेल, अमेरिकेची उन्नती करायची असेल तर या डीप स्टेटपासून अमेरिकेला सोडवणं गरजेचं आहे. आणि हे कधी सोडवू शकतो? तर कोणाची तरी मदत घेऊन. आता ही मदत कोणाची घेणार? तर विश्वासू भारतच आहे, भारतीयच आहेत आणि नरेंद्र मोदीजी आहेत. कारण नरेंद्र मोदीजी हे चाणक्य नीतीने, हे कृष्ण नीतीने काय करतायत? आपलं राजकारण करतायत. लक्षात आलं का मित्रांनो? रणनीती आखतायत. ही गोष्ट ट्रम्प तात्यांनी पहिले आपल्या 5 वर्षात ओळखली होती. म्हणून त्याने आता परत निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदीजींशी छुपी दोस्ती केली. तुम्ही पडद्याच्या मागून काम करा, मी तुम्हाला ह्या सगळ्या संध्या उपलब्ध करून देतो आणि ह्या संधीचा लाभ उठवा आणि आपल्या देशाला एका उच्चतम स्थितीला नेऊन पोचवा, त्या पदावर नेऊन पोचवा, त्या स्थितीला नेऊन पोचवा. आणि नरेंद्र मोदीजी नेमकं तेच करत आहेत. आत्मनिर्भर भारत ही गोष्ट काल परवाची नाही मित्रांनो. या पूर्वीपासूनच नरेंद्र मोदीजी म्हणतात आत्मनिर्भर भारत.
स्वदेशी स्वदेशी त्याच्या मागचं कारणच हे आहे. पण ही वेळ भारतावर येणार, आणली जाणार आणि ती आपणच ओढवून घ्यायची आहे हे नरेंद्र मोदीजींनी ठरवून ठेवलं होतं. आणि त्याचा कोणाची मदत घेऊन? तर ट्रम्प तात्याची. म्हणून ट्रम्प तात्यांनी सुरुवात कुठून केली? तर सिंदूर ऑपरेशन, हे जे ऑपरेशन भारताने केलं होतं लॉन्च, ते रोखलं मी, असं खोटं प्रचार करून तिथून सुरुवात केली. लक्षात आलं का? ट्रम्प तात्यांनी स्वतःला काय करून घेतलं? व्हिलन बनवून घेतलं. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या हळूहळू लक्षात येईल, पुढे जाऊन लक्षात येईल. पण आताच कुठेतरी ते ट्रम्प तात्यांनीही दाखवून दिलं आहे आणि नरेंद्र मोदीजींनीही दाखवून दिलं आहे. तेव्हा ट्रम्प तात्यांनी वक्तव्य केलं, त्याच्याबरोबर नरेंद्र मोदीजींनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि ह्या ट्रम्प तात्यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. लक्षात आलं का? त्या मैत्रीला त्यांनी काय केलं? स्वागत केलं. ट्रम्प तात्याची आणि नरेंद्र मोदीजींच्या मैत्रीला नरेंद्र मोदीजींनी स्वतः स्वागत केलेलं आहे. लक्षात आलं का? ही सुरुवात आता झालेली आहे. काय? डीप स्टेटला उघडं नागडं केलं, त्यांचे मुखवटे उतरवलेत, त्याला संपवण्यासाठी सुरुवातसुद्धा केली आहे. आणि कोणाचा हात घेतला आहे? तर रशियाचा सुद्धा, पुतीनचा सुद्धा. कारण पुतीन काय करू शकतील सांगता येणार नाही. हे आता या डीप स्टेटला म्हणजे या पश्चिमी देशांनाही समजून चुकले. जर पुतीनने ठरवलं तर पश्चिम देश, नरेंद्र मोदीजींनी ठरवलं तर पश्चिम देश आणि ट्रम्प तात्यांनी ठरवलं तर पश्चिम देश नेस्तनाबूत होतील. ही गोष्ट आता ह्या पश्चिमी देशांच्या, या वेस्टर्न कंट्रींच्या लक्षात आलेली आहे. लक्षात आलं का मित्रांनो? नक्की काय चाललं आहे? सुरुवातीपासून काय चाललं होतं? ट्रम्प तात्या निवडून आल्यानंतर मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर, आपण हे नाटक रंगवूया. आणि ते नाटक रंगवलं. मग ट्रम्प तात्यांनी काय म्हणाले की आम्ही तुमच्यावरती पेनल्टी लावतो, आम्ही तुमच्यावरती टेरिफ लावतो, पण तुम्ही थांबू नका, तुम्ही रशियाकडून ते पेट्रोल खरेदीच करा, क्रूड ऑइल खरेदीच करा. हे दोघांच्या संगमताने चाललेलं आहे. ट्रम्प तात्याच्या सुद्धा, पुतीनच्या सुद्धा आणि नरेंद्र मोदीजींच्या सुद्धा. मित्रांनो, कारण का? तर या डीप स्टेटला नेस्तनाबूत करण्यासाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. एवढे का मूर्ख आहेत का ते ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प, की काहीतरी येऊन बरळतील, काहीतरी निर्णय घेतील आणि भारताची आणि अमेरिकेची दोस्तीमध्ये काय मीठ टाकतील का, विष पेरतील का? नाही मित्रांनो, ते सुद्धा राष्ट्राध्यक्ष आहेत, ते सुद्धा व्यापारी आहेत, त्यांना व्यापार कळतो, व्यवसाय कळतो. आणि हा व्यवसायच आहे, हा व्यवसायच आहे. जर दोन देश एकत्र आले तर काय होईल? आणि एकमेकांच्या मताने, एकमेकांच्या निर्णयाने जर त्यांनी निर्णय घेतलेत तर काय होईल? दोन्ही देशांची समृद्धी होईल. ही सरळ साधी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट ट्रम्प तात्या समजू शकत नाहीत का? समजू शकतात. मग अचानक काय घडलं? रातोरात काय घडलं? जे ट्रम्प तात्या आणि नरेंद्र मोदीजी मित्र असताना हे अचानक ट्रम्प तात्याने हे का निर्णय घेतले? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असणार. त्याला कारण आहे डीप स्टेट. कारण ट्रम्प तात्यांना माहीत होतं मी उघडपणे त्या डीप स्टेटला रोखू शकणार नाही. कारण डीप स्टेटनी निवडणुकीच्या दरम्यान ट्रम्प तात्यावरती जो हल्ला चढवला होता तो जाणून बुजून त्यांना फक्त इशारा दिला होता. लक्षात आला का? इशारा दिला होता. ती गोळी फक्त चाटून नाही गेली, ती ट्रम्प तात्यांच्या मस्तकात सुद्धा घुसली असती. पण त्यांना इशारा दिला, कारण त्यांना माहीत होतं की काही झालं तरी ट्रम्प तात्या निवडून येणार आहेत आणि जर ते मारले गेलेत तर अमेरिकेमध्ये भूचाल येईल आणि आपल्याला राज्य करायला भारी पडेल. कोणाला असं कळलं? या डीप स्टेटला. म्हणून त्यांनी फक्त ट्रम्प तात्यांना इशारा देऊन सोडलं आणि काय सांगितलं की आमच्यासोबत राहा. मग ट्रम्प तात्यांनी सुद्धा नाटक केलं, आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आणि मग भारताबरोबर हे नाटक रचलं, रशियाबरोबर नाटक रचलं, रशियाला धमकी दिली, भारताला धमकी दिली. आता चीनला धमकी नाही दिलेली आहे मित्रांनो. चीनला निर्माण करण्याचा उद्देश हा या डीप स्टेटचाच होता.
कारण चिनी लोक कसे आहेत, डुप्लिकेट करण्यामध्ये माहीर आहेत. मग अमेरिकेला रोखण्यासाठी, भारताला रोखण्यासाठी या माहीर चिन्यांना जवळ केलं. लक्षात आलं का? कारण पाकिस्तान आणि पाकिस्तानची जनता तेवढ्या बुद्धिमत्तेची नाही आहे जी भारताला रोखू शकेल. म्हणून ह्या चिन्यांना तयार केलं होतं. म्हणून तुम्हाला चीन ह्या प्रकारे वागताना दिसत होतं भारताच्या विरोधात, आणि अमेरिकेला रोखण्यासाठी तो प्रयत्न करत होता. अमेरिकेकडे डोळे वटारून पाहत होता. याच्या मागे कोणाचा हात होता? तर या डीप स्टेटचा. चीन हा एक कठपुतली आहे, एक बुजगावणं आहे. पाकिस्तान हे एक बुजगावणं आहे, कठपुतली आहे. आणि हे चालवणारे कोण? तर हे पश्चिमी देश, जे आता धावत पळत जाऊन युक्रेनचं युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आता ट्रम्प तात्याने सांगितलं, बाबा मी काय रोखू शकत नाही, युक्रेनने ठरवायचं आणि युरोपियन देशाने ठरवायचं ते कसं काय युद्ध रोखायचं. तुम्हाला हवं असेल तर मी युद्ध सामुग्री द्यायला तयार आहे, तुमच्याशी व्यापार करायला तयार आहे, पण मी युक्रेनला मदत करणार नाही. ते ट्रम्प तात्याने सांगून मोकळे झालेत. कारण डीप स्टेटला आता रोखायचं आहे. आणि हे जर युद्ध रोखलं नाही, थांबलं नाही युक्रेनचं, तर रशिया युक्रेनला संपवून टाकेलच, त्याबरोबर ह्या डीप स्टेटलाही संपवून टाकेल. मग आता आपल्याला जगायचं आहे, आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. तर या डीप स्टेटने आता भारताशी परत जवळीक साधायला सुरुवात केली. या डीप स्टेटतील बऱ्याच अनेक राष्ट्राध्यक्षांनी, पंतप्रधानांनी नरेंद्र मोदीजींना फोन केलं. माहिती आहे का? आताच या 1-2 दिवसात नरेंद्र मोदीजींना फोन केला. त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. कारण आता हे युद्ध कोण रोखू शकतो? तर खुद्द नरेंद्र मोदीजी. भारत. कुठलं? रशिया आणि युक्रेनचं युद्ध. लक्षात आलं का मित्रांनो? ट्रम्प तात्या, नरेंद्र मोदीजी आणि पुतिन या त्रिदेवाने मिळून आता हे काय जागतिक विश्व पातळीवरचं जे काय राजकारण होतं ते बदलायला सुरुवात केलेली आहे. त्याला म्हणतात वर्ल्ड ऑर्डर. वर्ल्ड ऑर्डर बदलायला सुरुवात केलेली आहे. या विश्वावरती एक वेगळं राजकारण घडवायला सुरुवात केलेली आहे या त्रिदेवाने. त्रिदेवन कोणते? तर ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प, पुतिन आणि नरेंद्र मोदीजी. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणून पुतिन जाऊन त्या ट्रम्प तात्या जाऊन त्या पुतिनला भेटले होते अलास्कामध्ये, आणि तिथे जाऊन त्यांनी मीटिंग केली होती. अगदी एकांतामध्ये सुद्धा ते दोघं भेटले होते. तिथे ह्याच चर्चा झाल्या. चीनला जवळ आणण्याचा किंवा चीनची हवा काढण्याचा प्रयत्न जो केला आहे त्या तिघांनी मिळून केलेला आहे. हळूहळू तुमच्या लक्षात येईल. कारण चीन हा रशियाला सुद्धा डोळे वटारून पाहत होता, अमेरिकेला सुद्धा डोळे वटारून पाहत होता, आणि भारताला सुद्धा डोळे वटारून पाहत होता. त्याच्या मागे शक्ती कोणाची होती? तर या युरोपियन देशांची. लक्षात आलं का? डीप स्टेट, पाताळ यंत्री. हे पाताळ यंत्री आता उघडे पडलेत, नागडे पडलेत, त्यांचे बुरखे उतरले आहेत. आणि उतरवणारे कोण? तर डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदीजी आणि पुतिन. मित्रांनो, लक्षात आलं का नक्की काय चाललं आहे? म्हणून डोनाल्ड ट्रम्पने ते वक्तव्य केलं आणि त्याला उत्तर कोणी दिलं आहे? तर खुद्द नरेंद्र मोदीजीने. लक्षात आलं का? काय रणनीती आहे, काय कृष्ण नीती आहे, काय चाणक्य नीती आहे, आणि ती कोणाची नीती आहे? नरेंद्र मोदीजींची. भारत हा आता विश्वगुरू बनायला मागे पडणार नाही आहे. तो आणखीन उत्तरोत्तर पुढे जाणार आहे आणि विश्वगुरू बनणार आहे. हीच ती रणनीती. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.